या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संधिवात म्हणजे आर्थरायटिस कमी करण्यासाठीचे आयुर्वेदिक उपाय। नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका माने आरुष आयुर्वेद चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करते। आज आपण अशा आजाराबद्दल बोलणार आहोत जो लाखो लोकांना त्रास देतो, तो म्हणजे संधिवात। अनेकांना वाटते की संधिवात हा फक्त वृद्धापकाळात होतो, पण आजकाल चुकीची जीवनशैली, व्यायामाचा अभाव, वाढते वजन आणि चुकीचा आहार यामुळे तरुणांमध्येही सांधेदुखी आणि संधिवात वाढताना दिसतो। जर तुम्हालाही सकाळी उठल्यावर सांधे आखडतात, चालताना गुडघे दुखतात, जिने चढताना त्रास होतो किंवा हातापायांच्या सांध्यामध्ये सूज व वेदना जाणवत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पाहूयात संधिवात म्हणजे काय। सांध्यामध्ये वेदना, सूज, कडकपणा आणि हालचालींमध्ये अडथळा निर्माण होण्याच्या अवस्थेला संधिवात असे म्हणतात। आयुर्वेदानुसार हा मुख्यतः वातदोष वाढल्यामुळे होणारा विकार आहे। जेव्हा वातदोष वाढतो तेव्हा तो सांध्यामध्ये जाऊन वेदना, कटकट आवाज, सूज आणि हालचालींमध्ये अडथळा निर्माण करतो। पाहूयात संधिवात होण्याची प्रमुख कारणे कोणती। तर वाढतं वय, लठ्ठपणा, व्यायामाचा अभाव, दिवसभर एकाच जागी बसून काम करणे, जुन्या दुखापती असणे, थंड व ओलसर वातावरण, वारंवार थंड पदार्थाचे सेवन, अपुरी झोप ही प्रमुख कारणे आहेत। त्याचबरोबर आनुवंशिक कारणांमध्ये काही ऑटोइम्यून आजारही येतात। पाहूयात संधिवाताची मुख्य लक्षणे। पहिलं लक्षण आहे सांधे दुखणे, सांध्यावर सूज येणे, सकाळी उठल्यावर सांधे आखडणे, चालताना किंवा जिने चढताना त्रास होणे, सांध्यांमधून कटकट आवाज येणे, हालचाली कमी होणे, जास्त वेळ बसल्यावर उठताना वेदना होणे। आता पाहूयात सगळ्यात महत्त्वाचं संधिवात कमी करण्यासाठीचे प्रभावी उपाय। पहिला आहे वजन नियंत्रणात ठेवा। जास्त वजनामुळे गुडघ्यावर अतिरिक्त ताण येतो। फक्त 5 ते 10% वजन कमी केले तरी गुडघेदुखीमध्ये चांगला फरक जाणवू शकतो। दुसरं आहे नियमित व्यायाम करा। अनेकांना वाटते की सांधे दुखत असतील तर पूर्ण विश्रांती घ्यावी, पण योग्य व्यायाम केल्याने स्नायू मजबूत होतात आणि सांध्यांवरील ताण कमी होतो। दुसरं आहे चालणं, सायकलिंग, पोहणे, स्ट्रेचिंग, योगासनं हे नियमित केले पाहिजेत। त्याचबरोबर कोमट तेलाने मसाज सांगितलेला आहे। आयुर्वेदात वात कमी करण्यासाठी अभ्यंगाला खूप महत्त्व आहे। महानारायण तेल, तिळाचे तेल किंवा वैद्याच्या सल्ल्याने योग्य औषधी तेलाने हलक्या हाताने मसाज केल्यास वेदना कमी होण्यास मदत होते। त्याचबरोबर गरम शेक घेऊ शकतात। जर सांध्यामध्ये जास्त सूज नसेल तर कोमट शेक घेतल्याने स्नायू रिलॅक्स होतात आणि वेदना कमी होतात। त्याचबरोबर योग्य आहार घ्या। आहार हा उपचाराचा महत्त्वाचा भाग आहे। पाहूयात आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा। तर त्यामध्ये हळद, सुंठ, लसूण, मेथी, तीळ, तूप, हिरव्या भाज्या, डाळी, हंगामी फळे हे हवेत। हे पदार्थ टाळायचे आहेत। तर ते आहेत थंड पाणी, आईस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, जंक फूड, बेकरीचे पदार्थ, जास्त तळलेले पदार्थ, पॅकेज्ड फूड हे पदार्थ वात वाढवू शकतात, त्यामुळे ते टाळावे। त्याचबरोबर पुरेशी झोप घ्या। झोप पूर्ण न झाल्यास शरीरातील सूज आणि वेदना वाढू शकतात। दररोज 7 ते 8 तास झोप घ्या। योग आणि प्राणायाम, त्याच्यामध्ये अनुलोम विलोम, भ्रामरी, दीर्घ श्वसन हे नियमित केल्यास शरीरातील ताण कमी होतो आणि सांध्याची हालचाल सुधारण्यास ही मदत होते। त्याचबरोबर पुरेसं पाणीही प्यायला हवं। शरीरात पाण्याची कमतरता असल्यास सांध्यावर परिणाम होऊ शकतो। मात्र आयुर्वेदानुसार खूप थंड पाण्याऐवजी कोमट किंवा सामान्य तापमानाचे पाणी अधिक हितावह मानले आहे। आयुर्वेदिक उपचारांमध्ये संधिवातासाठी केवळ वेदना कमी करण्यावर भर नसून मूळ कारणावर उपचार केले जातात। रुग्णाच्या प्रकृतीनुसार वैद्य पुढील उपचार सुचवू शकतात। त्यामध्ये आहे स्नेहन, स्वेदन, बस्ती, जानुबस्ती, पत्रपोटली स्वेद, अग्निकर्म, तसेच योग्य आयुर्वेदिक औषधे घेऊन स्वतःहून औषधे घेण्याऐवजी नेहमी पात्र आयुर्वेद वैद्यांचा सल्ला घ्या। कोणत्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। तर सांधे खूप सुजले असतील, तापासोबत सांधेदुखी असेल, चालणे कठीण होत असेल, सांधे लाल आणि गरम वाटत असतील, वेदना सतत वाढत असतील, अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। निष्कर्ष असा निघतो की संधिवात हा आयुष्यभर सहन करण्याचा आजार नाही,
योग्य आहार, नियमित व्यायाम, वजन नियंत्रण, आयुर्वेदिक उपचार आणि जीवनशैलीतील बदल याच्या मदतीने वेदना कमी करता येतात आणि सांध्यांचे आरोग्य चांगले राखता येते. जर तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला संधिवाताचा त्रास असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा. आणि अशाच आयुर्वेद, त्वचा आणि केस आणि आरोग्यविषयक माहितीसाठी आरुष आयुर्वेद चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.